कोरोना थाळी वाजवा डॉक्टरांसाठी नाही तर ते रामासाठी होतं असा नवं विधान समोर आलेलं आहे। कोरोना काळामध्ये रामलल्लाची मूर्ती ही अस्थायी मंदिरामध्ये नेण्यात अडचण येत होती। लॉकडाऊन निर्बंधांमुळे मिरवणूक शक्य नव्हती आणि जल्लोष शक्य नव्हता। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलल्ला अस्थायी स्थापनेसाठी ते चिंतित होते। पंतप्रधान मोदींनी देशाला त्यावेळेला डॉक्टरांना सलामीचं आवाहन केलं। 25 मार्च 2020ला देशभर दिया जलाओ आणि थाली बजाओ असा उपक्रम रंगला आणि त्याच दिवशी योगींनी रामलल्लाची मूर्ती अस्थायी मंदिरात नेली। डॉक्टरांना सलामी मिळालीच आणि रामाचीही जल्लोषामध्ये मिरवणूक निघाली। पुण्यातील SP कॉलेज इथं संपन्न झालेल्या रामरक्षा पठण कार्यक्रमामध्ये अभिनेते राहुल सोलापूरकरांनी हे विधान केलेलं आहे, ज्यावरनं आता स्वाभाविकपणे चर्चा सुरू झाली आहे। जेव्हा हा निर्णय झाला त्यानंतर लागलीच राम मंदिराचं बांधकाम सुरू करायचा असा निर्णय राम मंदिर न्यासाने घेतला। पण त्यासाठी तिथं असलेली रामलल्लाची मूर्ती अस्थायी मंदिरामध्ये नेणं आवश्यक होतं आणि त्यासाठी एक मुहूर्त शोधला गेला। आपल्यापैकी कोणालाही माहीत नसेल अशी गोष्ट मुद्दाम सांगतोय। मुहूर्त शोधला आणि दुर्दैवाने संपूर्ण जगाला कोरोनाने गाठलं। जग बंद पडलं। साहजिकच भारतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भारतालाही बंद होणं भाग होतं। आपल्याला आठवत असेल, एक दिवसाचा पहिला प्रातिनिधिक बंद 23 मार्च 2020ला पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि सांगितलं आपल्याला की बंद ठेवा आणि लगेचच संध्याकाळी सांगितलं की उद्यापासून कायमचा बंद होतोय भारत, किमान पुढचे 3 महिने तरी। आणि आठवत असेल तर 25 मार्च 2020 हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण होता, गुढीपाडवा। आणि पंतप्रधानांनी असं आवाहन केलं की या कोरोनाच्या विरोधात संपूर्ण भारत एक होतोय हे दिसावं म्हणून उद्या सकाळी 8:30 ते 9:30 1 तास घरातल्या देवघरात एक उत्तम दिवा लावा आणि आपली खिडकी असेल, गॅलरी असेल, गच्ची असेल, आपल्या घरासमोरचं अंगण असेल, जिथे कुठे असेल तिथे येऊन शक्य असेल त्यांनी घंटा, झांजा, थाळ्या जे शक्य असेल ते वाजवा। ज्यांचा अगदी देवधर्मावरती विश्वास नाही अशा सुद्धा लोकांनी थाळ्या वाजवलेल्या आपण पाहिल्या। पण आपल्यापैकी कोणालाही माहीत नसलेली गोष्ट आता सांगतो। अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त तो होता दुर्दैवाने त्यावेळेला, कारण कोरोना काळ होता। आणि मग करायचं काय? योगी आदित्यनाथांनी पंतप्रधानांना विचारलं की रामलल्ला असा सुका कसा जाणार? प्रचंड मोठी अयोध्यावासियांसह त्याची मिरवणूक गेली पाहिजे अस्थायी मंदिरापर्यंत, पण आता गर्दी करायला परवानगी नाही, तुम्ही सगळाच भारत बंद केलाय, आम्ही करायचं काय? आणि पंतप्रधान म्हणले काळजी करू नका, मी बघतो काय करायचं। आणि सकाळी 8:30ला फक्त 3 सिक्युरिटी गार्ड, 5 महंत ज्यांना पूजेचे अधिकार आहेत असे, यांना बरोबर घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि 1.3 किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरामध्ये ठेवली। आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या, झांजा, घंटा वाजवत होता। अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं हे विधान, ज्यावरनं आता स्वाभाविकपणे चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पुण्यावरनं आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर हे स्वतः त्या कार्यक्रमामध्ये होते ज्या ठिकाणी सोलापूरकर यांनी हे विधान केलेलं आहे। ज्ञानेश्वर, हा कार्यक्रम मुळात नेमकं काय होता आणि हे विधान करत असताना सोलापूरकर यांनी काय अजून संदर्भ दिले? आज पुण्यातल्या सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षा पठणाचा, सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। सकाळच्या वेळेत हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली होती आणि याच कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेते सोलापूरकर यांचं भाषण होतं आणि याच भाषणात त्यांनी कोरोना काळात आपण ज्या झांजा, थाळ्या, टाळ्या वाजवल्या त्याचं नेमकं काय कारण होतं, मोदींनी आपल्याला कोरोना योद्ध्यांसाठी अशा पद्धतीनं झांजा, थाळ्या वाजवा म्हणून सांगितलं होतं, पण त्याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे असं सांगत असताना सोलापूरकर यांनी जो दावा केलेला आहे तो आपण काही वेळापूर्वी ऐकवला
आणि हाच दावा त्यांनी या भाषणाच्या माध्यमातून केलेला आहे. जे अयोध्येमध्ये सध्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं देशभर वातावरण आहे, त्याचाच भाग म्हणून विविध सोहळ्यांचं जे आयोजन केलं जात आहे, तसंच आयोजन आज पुण्यात रामरक्षा सामूहिक पठणाचं करण्यात आलेलं होतं. आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान सोलापूरकर यांनी वेगवेगळे मुद्दे सांगत असताना, रामभक्तीवर त्यांचं व्याख्यान देत असताना जो कोरोना काळात सगळ्यांनीच एकत्रितपणे जो झांजा, थाळ्या, टाळ्या वाजवण्याचा उपक्रम राबवला, मोदींनी जे आपल्याला आवाहन अर्थात केलं ज्ञानेश्वर, आणि याच विषयी राहुल सोलापूरकर यांनी हे नवं विधान केलेलं आहे. नवी माहिती खरं तर सगळ्यांना दिलेली आहे. स्वतः राहुल सोलापूरकर या क्षणाला आपल्या सोबत सध्या आहेत फोन लाईनवरनं. राहुलजी, एक नवं विधान तुम्ही केलेलं आहे ज्याच्यावरनं स्वाभाविकपणे आता चर्चा सुरू झालेली आहे, नवी चर्चा सुरू झालेली आहे. लोकांना प्रश्न पडलाय की ही माहिती जी तुम्ही देताय ती नेमकी कशाच्या आधारावरती आहे, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला, थोडं आणखी सविस्तर सांगा. प्रश्न एवढाच होता की कोरोना काळ सुरू झाला होता आणि नेमका अस्थायी राम मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्ती हलवणं याचा मुहूर्त काढला गेला होता, पण सगळं जगच बंद पडत चाललं. आणि रामलल्लाची मूर्ती नेणं ही इतक्या शांततेत कसं शक्य आहे? त्यासाठी वाजत गाजत जायला पाहिजे ती प्रभू रामांची मूर्ती. मग करायचं काय असा प्रश्न होता. म्हणून त्यावेळेला सगळ्यांपुढेच मोठा प्रश्न उभा राहिला होता. तर त्यांनी हा सर्व प्रश्न मोदीजींना की छोटी परवानगी तरी मिरवणुकीची द्या, की त्या मूळ स्थानापासून आम्हाला अस्थायी मंदिरापर्यंत नेता येईल. पण त्याला शक्य नव्हतं, कारण एकत्रित कोणी यायचं नाही असं ठरलेलं होतं. फक्त जे काय सिक्युरिटी आणि हे सगळे लोक कामं बघत होते ते होते आणि मंदिराचं कामही सुरू होणार होतं त्याच काळात. तर त्यामुळे मग असं झालं की आपल्याला सगळ्यांना सांगितलं गेलं, त्याच्यावरनं आपण पंतप्रधानांना अनेकांनी ट्रोलही केलं की थाळ्या वाजवून, गांजा वाजवून किंवा दिवे लावून कधी कोरोना जातो का? पण प्रश्न असा होता की खरं सांगायचं तर तो अस्थायी मंदिरामध्ये रामलल्ला नेण्याचा मुहूर्त होता. त्यामुळे एकीकडे आपण सगळे जग थाळ्या वाजवत असताना भारतातले सगळे लोक, त्यावेळेला बरोबर योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेऊन, ते 1.3 किलोमीटरवरती आहे म्हणजे समोरच आहे असं अस्थायी मंदिर बांधलेलं, तिथे नेऊन त्याची प्राणप्रतिष्ठा केली तेवढ्या बरोबर 1 तासामध्ये. आणि सगळा विषय संपला. तिथे अस्थायी मंदिरात नेऊन रामलल्लाच्या मूळ मंदिराच्या बांधकामाची सुरुवात होईल असा विषय त्यांनी त्या कोरोनाच्या काळात केला. आणि तो अगदी ठराविक लोकांनी मिळून केला. गेल्या वर्षी ज्यावेळेला मी गीत रामायण सादर करायला गेलो होतो, तेव्हा प्रत्यक्ष चंपतराय आणि या सगळे लोक, तिथले आर्किटेक्ट, या सगळ्यांनी आम्हाला त्याची अख्खी फिल्मच दाखवली. त्यावेळेला म्हणले तुम्ही सगळे लोक थाळ्या वाजवत होता, तुम्हाला कल्पना तरी का? आणि नंतर मोदीजींनी तिथे फक्त फोन करून विचारलं की 100 कोटी लोक थाळ्या वाजवत होते, एवढी मिरवणूक आहेत तरी निघाली असती का? तर तो खरं सांगायचं तर सर्वांनी मिळून आपण तो मुहूर्त साजरा केला आणि अस्थायी मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांना तिथे स्थापित केलं. एवढंच मला त्यामध्ये सांगायचं. सोलापूरकरजी, माझा सहकारी ज्ञानेश्वर हा तुम्ही ज्या कार्यक्रमामध्ये हे विधान केलं त्या कार्यक्रमाला उपस्थित होता, त्याला काही प्रश्न आहेत तो विचारतोय. ज्ञानेश्वर, आता असा प्रश्न पडलाय की मोदींनी जे आवाहन केलं होतं त्यात खरं म्हणजे संध्याकाळी सगळ्यांनी थाळ्या आणि झांजा वाजवल्या होत्या, पण आपल्या भाषणात सकाळच्या वेळेचा उल्लेख आहे. वेळेचा उल्लेख आहे, संध्याकाळची वेळ होती. माझ्याकडनं तो फक्त उल्लेख करताना चुकून सकाळ असा झाला, बाकी काय. 1 तास थाळ्या वाजवायच्या होत्या त्या संध्याकाळी आपण वाजवतो. बरं 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 बरं, बाकी काही त्याच्यात नाही. ठीक आहे. त्या याच्यात फरक नाही, फक्त ते संध्याकाळी झालं होतं. मी सकाळी आज बोलताना चुकून सकाळ असं बोललो भाषणात. ठीक आहे. धन्यवाद सोलापूरकरजी या प्रतिक्रियेसाठी. धन्यवाद ज्ञानेश्वर. Thank you.